मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि संजय राऊतांची भेट। शिंदे आणि राऊतांमध्ये 1 ते 1.5 मिनिट चर्चा। एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेत्यांची भेट। मुंबईचा मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघाले। ठाकरे बंधूंचा संयुक्त मुलाखतीमधून हल्लाबोल। चाळीस आमदारांना फोडण्यासाठी 2000 कोटी रुपये आले कुठून? भाजपनं बँकेतून लोन तर नव्हतं घेतलं, राज ठाकरेंचा सवाल। काही लोकांचा विकास नव्हे तर खुर्ची हा एकच अजेंडा। नाव न घेता एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। फक्त बाळासाहेब ठाकरेच ब्रँड। येत्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा बँड वाजवणार। ठाण्यातल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला। मुंबईमधील पुराच्या वेळी ठाकरे बंधू कुठे होते? उद्धव आणि राज ठाकरेंच्या मुलाखतीवरून आशिष शेलारांचा निशाणा। ठाकरेंना मुंबईकरांशी काहीही देणं घेणं नसल्याचीही टीका। बिनविरोधऐवजी नोटाच्या अंमलबजावणीचे आदेश द्या। जनहित याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयामध्ये मागणी। अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा झटका। काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। पुण्याच्या मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी विकास खारगे समितीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ। भाजप पंतप्रधान मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा। वैचारिक आधार भक्कम असता तर एमआयएम सोबत भाजपची युती झाली नसती। संजय राऊतांनी ठेवलं मर्मावर बोट। माझ्या नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम देणं गरजेचं। मी मनसेतच पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय। संतोष धुरींच्या दाव्यांवर संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये भाजपचा 100+ नारा। गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून। मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी आणि बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण। नवनीत राणा दोषमुक्त। शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं भाजपचं चिन्ह। शिवसेनेची उमेदवारी मिळालेल्या दोघांनी जोडला भाजपचा एबी फॉर्म। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये युतीत गोंधळ। अरुण गवळीच्या दोनही मुली करोडपती। गीता आणि योगिता गवळींच्या प्रतिज्ञापत्रातून मालमत्तेची माहिती समोर। संभाजीनगरमधील काँग्रेस एमआयएम मधील राडा प्रकरण। 50 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल। हल्ल्यानंतर जलील यांच्या सुरक्षेत वाढ। राजकीय पक्षांच्या मुख्य प्रतोद आणि प्रतोद्यांना मंत्रिपदाचा दर्जा। संसदीय कार्य विभागाचा शासन निर्णय जारी। पक्षाकडे सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य अनिवार्य। पैशांनी सगळं विकत घेण्याचा कारभार सुरू। नागपूरमधल्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकरांची टीका। विकत घेणाऱ्यांमध्ये मी बसत नाही, माझी इतकी ऐपत नसल्याचंही केलं वक्तव्य। समृद्धी महामार्गावर 4 दिवस वाहतूक ब्लॉक। 9 ते 13 जानेवारी दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी धामणगाव ते नांदगाव दरम्यान ब्लॉक। जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी। पहिला टप्पा यावर्षी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर मध्ये होणार। ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। बेथलची एकाकी झुंज व्यर्थ। सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलिया 5 विकेटने विजयी। मालिका 4-1 ने जिंकली।